हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टेप अप इंजिनिअरिंग अकॅडमी. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बेसिक इलेक्ट्रिकल या सब्जेक्टवर सब्जेक्ट ॲनालिसिस ॲज वेल ॲज सब्जेक्ट ओव्हरव्ह्यू बघितला होता. आज आपण या ठिकाणी बघणार आहोत जो काही सिलेक्शनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतो. मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट फॉर सिलेक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू विच इज द नॉन टेक्निकल. कोणता असतो? नॉन टेक्निकल. मग आपलं बरेचसे मुलांचं कसं होतं की टेक्निकल परफेक्ट असतं, पण नॉन टेक्निकल हे त्यांचं परफेक्ट नसतं. पण मग नॉन टेक्निकल परफेक्ट नसतं, त्याला परफेक्ट कसं करायचं? तर त्याच्यासाठी आपण काही इम्पॉर्टंट ट्रिक्स वगैरे असतील किंवा काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील ते या ठिकाणी डिस्कस करू. बरोबर. अगोदर सिलेबस मी तुम्हाला समजून सांगतो. जसा नॉन टेक्निकल म्हणजे कुठल्याही MSCB फील्डमध्ये तुम्ही गेलात, MSCBच्या कुठल्याही एका कंपनीमध्ये गेलात तर तिथे एंट्री करण्यासाठी तुमचा 150 मार्क्सचा पेपर असतो. किती मार्क्सचा? 150 मार्क्सचा पेपर असतो. आणि या 150 मार्क्सपैकी 110 मार्क्सचं तुमचं टेक्निकल असतं, करेक्ट, आणि 40 मार्क्सचं हे तुमचं नॉन टेक असतं. बरोबर. 150 मार्क टेक्निकल आणि 40 मार्क हे तुमचे नॉन टेक असतात. बरोबर. मग हे जे काही 110 मार्काचं जे काही टेक्निकल असतं आउट ऑफ 150 मार्क्स, हे इझिली आरामात कवर करू शकतो आपण. 110 मार्क जे काही टेक्निकलचे 110 मार्क आहेत ते टेक्निकलचे 110 मार्क आपण आरामात कवर करू शकतो. टेक्निकलचे 10 मार्क आपण आरामात कवर करू शकतो. बरोबर. मग सर प्रॉब्लेम कुठं येतो? तुमचा प्रॉब्लेम येतो 40 मार्क जे काही नॉन टेक्निकल असतात त्यात बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम येतो. बरोबर. मग मला सांगा, हे 40 मार्क असतात ते नॉन टेक्निकल म्हणजे कसे कसे डिवाइड असतात? तर हे 40 मार्क नॉन टेक्निकलमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इज डिफरंट अँड न्यूमेरिकल ॲबिलिटी इज डिफरंट. But in our syllabus they are completely mentioned the quantitative aptitude, right? They could not mention the numerical ability. Okay. And logical reasoning is there. There are two types of reasoning: analytical reasoning and logical reasoning. But in our syllabus only logical reasoning is important. Okay. Next Marathi. Okay sir. मग किती मार्क्ससाठी येतं सर? तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे तुमचं 10 मार्क्ससाठी असतं. सर 10 मार्क्ससाठी संपूर्ण क्वांट करायचं का? करावंच लागतं, त्याच्याशिवाय सिलेक्शन नाही बाबांनो. नेक्स्ट लॉजिकल रिझनिंग किती मार्क्ससाठी असतं सर? लॉजिकल रिझनिंग 20 मार्क्ससाठी असतं. आणि सर्वात सिंपल पार्ट असेल तर तो पझल आहे. कसा तेही सांगतो बघा. आणि नेक्स्ट मराठी असतं तुमचं 10 मार्क्ससाठी मराठी सर. असे मिळून नॉन टेक्निकल जे आहे तुमचं, नॉन टेक्निकल 40 मार्क्सचं या ठिकाणी कवर होतं. नॉन टेक्निकल 40 मार्क्सचं या ठिकाणी तुमचं कवर होतं. बरोबर. मग मला सांगा सर, एक्झॅक्टली क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणा किंवा लॉजिकल रिझनिंग म्हणा किंवा मराठी असू द्या, यात एक्झॅक्टली सिलेबस कसा असतो सर? तर बघा, लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इन दॅट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये नंबर सिरीज, quadratic equation, data interpretation like that, time and work, simple interest, compound interest, percentage, profit loss, ages, boat and stream, partnership, pipe and cistern, and one last point remember to add, which is the problems on train, which is the train problem. Okay sir, no problem sir. See, मग मला सांगा मित्रांनो, तुम्ही हा सर संपूर्ण क्वांटमध्ये खूप सारे टॉपिक दिले असतात सर, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, हे करायचे की नाही? तर मी स्पेशली मेन्शन करेल, दोज हू आर प्रिपेरिंग फॉर MSCB एक्झामिनेशन त्यांनी प्रोबॅबिलिटी करायची गरज नाही. नेक्स्ट परम्युटेशन, कॉम्बिनेशन करायची गरज नाही. मग सर हे कसं मार्कला, कुठला क्वेश्चन किती मार्क्ससाठी येतो? तर ऑलवेज कीप इन माइंड दॅट फॉर IBPS examination, number in our transco examination, number series and quadratic equation, these two topic combines together gives 5 questions. जे मी analysis सांगतोय
त्याच ॲनालिसिसना अभ्यास करा, तुमचा एकही पेपर फेल जाणार नाही. हे कमेंटमेंट आहे स्टेप अप अकॅडमीची. फक्त सांगेल त्या पॅटर्ननी सिलेबस फॉलो करा. नंबर सिरीज अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्स टुगेदर फॉर 5 मार्क्स. डेटा इंटरप्रिटेशन अगेन 5 क्वेश्चन्स. डेटा इंटरप्रिटेशन अगेन कम्स फॉर 5 क्वेश्चन. करेक्ट. टाइम अँड वर्क 1 क्वेश्चन. Simple interest, compound interest. For junior engineer, they are asking the simple interest, but for assistant engineer, they are asking the compound interest. Okay, so 1 question from this. Next, percentage fix 1 question in percentage. Mostly concentrate on problems on election based problem. Number of candidate casted vote, number of candidate does not casted vote, number of invalid votes, and winner candidate win by loser candidate, like that, etc. So concentrate on election based problem. Next, in that profit loss, mostly concentrate on dishonest shopkeeper. Dishonest shopkeeper वर जे काही प्रॉब्लेम असतात ते डिसऑनेस्ट शॉपकीपरचे प्रॉब्लेमवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. नेक्स्ट, म्हणजे त्याच्यावर किती क्वेश्चन येतात सर प्रॉफिट लॉसवरनं? त्या प्रॉफिट लॉस या टॉपिकवरनं 2 क्वेश्चन येतात. एजेसवरती 1 क्वेश्चन येतो, बोट अँड स्ट्रीमवरती 1 क्वेश्चन येतो, पार्टनरशिपमध्ये पण 1 क्वेश्चन येतो, पाईप अँड सिस्टममध्ये पण 100% 1 क्वेश्चन, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेनवर पण 1 क्वेश्चन. सो फाइंड हाउ मेनी क्वेश्चन. प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन 1 क्वेश्चन, 2 क्वेश्चन, 3 क्वेश्चन, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. These are the 10 question. Concentrate everyone. The remaining topic gives, this topic gives 10 question. This topic gives 10 questions, sir. This topic gives 10 question. Remaining 2 topics, upper 2 topics gives the 3 topics gives the 10 question. So total in quantitative aptitude, total in any examination which is a Mahadiscom or Mahajanko or Mahatransco, right? कुठलीही एग्जाम असेल, जेई असू द्या किंवा येई असू द्या, जेई असेल किंवा येई असेल, टोटल मार्क क्वेश्चन किती येतात? 20 क्वेश्चन येतात सर. करेक्ट. किती क्वेश्चन येतात? 20 क्वेश्चन येतात. किती मार्कसाठी? तर मार्किंग असते तुमची 10 मार्कसाठी. म्हणजे मला सांगा, एक क्वेश्चन किती मार्कसाठी असतो? 0.5 मार्कसाठी असतो, बरोबर. म्हणून इझी लेवल करणार का? नाही. इझी लेवल करून पेपर क्लिअर होणार नाही, कारण तुम्हाला प्रॅक्टिस कमी असल्यामुळे टाइम कन्झम्पशन जास्त लागतं, बरोबर. मग हे जे काही मी ॲनालिसिस दिलं आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं, सर नंबर सिरीजवरनं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन दोघांचं कॉम्बिनेशन करून 5 क्वेश्चन, सर हे खरं आहे का? 100% ट्रू. कुठलाही पेपर घ्या MSCBचा, किंवा ज्यांनी पेपर दिला असेल त्यांनाही कुठंतरी वाटत असेल की खरंच ॲनालिसिस भारी केलं आहे सरांनी, राईट. ॲनालिसिस बघा, ॲनालिसिस असं करता येत नाही. ॲनालिसिससाठी क्वेश्चन पेपर सॉल्व करावा लागतो, राईट, बरोबर. म्हणून माझ्या ॲनालिसिसनुसार, आमच्या स्टेपअप इंजिनिअरिंगच्या अकॅडमीच्या ॲनालिसिसनुसार नंबर सिरीज आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन 5 मार्क्ससाठी येतो. डेटा इंटरप्रिटेशन 5 मार्क्ससाठी येतात, राईट. मग डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे काय? इन डेटा इंटरप्रिटेशन there are 4 types. Suppose this data in the form of bar, we can say that the bar graph representation. If the data in the form of pie chart, so known as the pie chart representation. If data in the form of tabular, known as the tabular interpretation. And if data in the form of line, known as the line graph representation. याच्यात भरपूर मुलांना डाऊट आला असेल, सर ॲव्हरेज का नाही कव्हर केलं? सर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन नाही येत का क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये? येतं. सर रेशो प्रपोर्शन येत नाही का? येतं. पण सर मग ते क्वेश्चन कुठं कव्हर होतात? तर राजांनो, जे काही तुमचा डेटा इंटरप्रिटेशन टॉपिक असतो, म्हणजे त्याला आपण DI टॉपिक बोलतो, जो डेटा इंटरप्रिटेशन टॉपिकमधून जे काही 5 क्वेश्चन असतात, ते 5 क्वेश्चन गिवन डेटावर असतात, बरोबर. मग त्यात क्वेश्चन कसं येतात? सपोज काही एखाद्या स्कूलचा डेटा दिला, राईट, काहीतरी स्कूलचा डेटा दिला आपल्याला. मग या स्कूलमध्ये नंबर ऑफ मेल, रेशो ऑफ नंबर ऑफ मेल अँड फिमेल, नंबर ऑफ कुठला तरी सब्जेक्टचा रेशो मेल अँड फिमेलचा, राईट, बॉईज अँड गर्ल्सचा, ह्या टाईपचे आपल्याला रेशो येतात. किंवा ॲव्हरेज नाही आहेत का सर? तर ॲव्हरेज ऑफ दोज स्टुडंट हु आर पास इन फिजिक्स अँड दोज हु आर स्टुडंट पास इन केमिस्ट्री यांचा ॲव्हरेज काढा, लाईक दॅट, राईट. मीन्स ॲव्हरेज, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, रेशो, प्रपोर्शन, दिस all are question
covered in data interpretation. Correct? So next, time and work is important. Simple interest is also going to be important. Compound interest is also important. See, in percentage, concentrate on problems on election, and in profit and loss, concentrate on dishonest shopkeeper. Correct? सर कंपाउंड इंटरेस्ट मध्ये कशाला फोकस करायचा? इन कंपाउंड इंटरेस्ट मस्ट फोकस ऑन फाइंड द रेट as well as difference between compound interest and simple interest. Such type of numerical, they are mostly asked in the IBPS examination. Correct? This is the analysis, right sir? Now next subject is this is the first one, quantitative aptitude sir. next one लॉजिकल रिजनिंग. नेक्स्ट वन लॉजिकल रिजनिंग. मग सर क्वेश्चन येतो सर की एवढेच टॉपिक करायचे का? 100% एवढेच टॉपिक करायचे. एवढे टॉपिक केल्यानंतर तुमचे 20 पैकी आरामात 17-18 क्वेश्चन कवर होतील. 100% गॅरंटी. आरामात 17-18 क्वेश्चन कवर होतील. सो बी केअरफुल. ओके. नेक्स्ट सब्जेक्ट इज द लॉजिकल रिजनिंग. सर सगळ्यात अवघड जातो सर यात. मुलांचं म्हणणं असतं सर पझल काहीच कळत नाही, सिटिंग अरेंजमेंट काहीच कळत नाही. एक तर त्यांना माहीतच नसतं पझल म्हणजे काय, सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय. करेक्ट? फर्स्ट वी सी वन बाय वन, नो वरी अबाउट दॅट. फर्स्ट वन इज अल्फान्यूमेरिक सीरीज. नेक्स्ट वन इज द कोडिंग डिकोडिंग. नेक्स्ट वन अल्फान्यूमेरिक सीरीज, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, inequality, direction sense, syllogism, puzzle, sitting arrangement, machine input output. This is the most important and gives maximum mark for any MECB examination. Sir, calendar clock करायचं का? No. It's a logical reasoning, not analytical reasoning. Sir, mirror image करायचं का? नाही. Mirror image is not important. Correct? Why? Sir, it's a analytical reasoning or logical reasoning. Then it's again analytical reasoning. So in our syllabus only logical reasoning is the most important. So go through a smart work. Okay. Correct? ज्यांनी खरंच पेपर दिला असेल मनापासून त्यांना ह्या गोष्टीची खरंच जाणीव असेल की हेच टॉपिक रिपीट होतात. अल्फान्यूमेरिक सीरीज गिव्स 3 questions, 2 to 3 questions on alphanumeric series. Coding decoding gives 5 questions. In coding decoding again there are various types, Chinese coding etc. The most concentrate for JEE point of view, it's a Chinese coding, and most important for symbolic, number as well as later coding decoding for assistant engineer point of view. Okay. Then blood relation. The blood relation for junior engineer, they are directly asked A is a father of B, B is a mother of C, like that question. Correct? It means straightforward question they are asked for junior engineer, but in assistant engineer examination they are asked pointing towards a photograph. A man says woman. It means one level upper. Correct? Pointing towards a photograph. A lady says this is the son of my only daughter's father, like that. Correct? Next, inequality. Sir, blood relation किती मार्क्स साठी येतो? तर ब्लड रिलेशन देऊन जातो आपल्याला 2 क्वेश्चन. करेक्ट? सर इनइक्वॅलिटी किती मार्क्स साठी येते? इनइक्वॅलिटी येते 3 मार्क्स साठी. राइट? इट मीन्स 3 क्वेश्चन असतात. इनइक्वॅलिटी 1.5 मार्क्स साठी. इनइक्वॅलिटी मीन्स ग्रेटर दॅन, लेस दॅन, ओनली सिंपल टॉपिक इज देअर. डायरेक्शन सेन्स, अगेन 2 questions on direction sense. And most and confusion topic is the syllogism. Most important as well as confusion topic from logical reasoning is syllogism. But syllogism is the most interesting topic also. Okay. This is the, in syllogism they are asked 3 questions also. Correct? So tally out how many questions are there. 3 questions, 2 questions, 5 question, 5 and 5 10 question, 10 and 5 15 question, 15 and 3 18 question. Correct? Machine input output gives 5 question. Machine input output, this is the most important for transco examination. This is the most important for transco examination. ट्रान्सको साठी सगळ्यात इम्पॉर्टंट असेल तर मशीन इनपुट. बऱ्यापैकी मुलांचं सिलेक्शन राहून जातं मशीन इनपुट आउटपुटना. कोणीही ते कुठलाही मुलगा सिरियस होत नाही, इनपुट आउटपुट करत नाही. मग कोणीही इनपुट आउटपुट न केल्यामुळं तिथं सिलेक्शन राहून जातं मुलांचं. बरोबर? पण मशीन इनपुट आउटपुट हे आपल्याला करावंच लागतं सिलेक्शनसाठी. इन दॅट मशीन इनपुट आउटपुट देअर आर लेटर्स आर देअर, मॅट्रिक्स बेस्ड आर देअर, एटसेट्रा. दिस इज द various types in machine input output, no worry about that. Next, seating arrangement.
Seating arrangement gives the 10 question and puzzle gives the 5 question, sir. So how many marks, how many question? It's a 38 question, sir. 38 question. 2 question कुठे येतात सर? It may be assertion reason. It may be assertion reason. But माझ्या point of view 38 क्वेश्चन जर तुमचे रिझनिंगचे सॉल्व्ह झाले तर यू आर द बेस्ट. कुणीच सिलेक्शन पासून रोखू शकत नाही तुम्हाला. मग किती मार्क्ससाठी येतं सर? तर महाडिस्कॉम असेल, महाजनको असेल किंवा महाट्रान्सको असेल, बरोबर, कुठल्याही प्रकारची येई एक्झामिनेशन असेल, जेई एक्झामिनेशन असेल किंवा बीएमसी असेल, पीएमसी असेल. ओके सी. ओके 40 क्वेश्चन विचारतात 20 मार्क्ससाठी. 40 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी, 40 क्वेश्चन्स 20 मार्क्ससाठी. करेक्ट सर. दिस इज द सिलेबस अनालिसिस ऑफ रिजनिंग ॲज वेल ॲज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ओके सर, कुठले बुक रेफर करायचे? मी बुक रेफर करायचे सांगू शकत नाही किंवा तुम्ही इथं बोलू शकत नाही सोशल मीडियावर, बट मी रेफर करल जे काही IBPS ज्या एक्झाम कंडक्ट करतो, क्लर्क, प्रिलियम ॲज वेल ॲज जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ऑफिस अटेंडंट पोस्ट होते, त्याच्यासाठी जो काही तुमचे कंटेंट असतात किंवा जो काही पेपर ॲनालिसिस असतो ते यूज करू शकता तुम्ही फॉर GE साठी. बट फॉर असिस्टंट इंजिनियर पॉईंट ऑफ व्ह्यू, दॅट इज फॉर AE पॉईंट ऑफ व्ह्यू, we refer the IBPS PO prelim as well as IBPS clerk mains also. IBPS clerk mains चे जे काही पेपर असतात ते पण तुम्ही रेफर करू शकता सर. नेक्स्ट LIC एक्झामिनेशन, जे काही LICच्या एक्झाम होतात त्या सगळ्या तुम्ही रेफर करू शकता या ठिकाणी, बरोबर. मग हा जो काही ओव्हरव्ह्यू आहे हा संपूर्ण ओव्हरव्ह्यू आपला नॉन टेक्निकल सिलेबसबद्दल आहे. ह्याच टाईपनं अभ्यास करा, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. 100% क्वेश्चन किंवा 100% टोटली सिलेबस ह्याच बेसवर असेल, याच्यात कुठलाही चेंजेस नसतील. एक्झाम ह्या ओरिएंटेशनने अभ्यास करा, एक्झाम तुम्हाला क्लिअर करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. ओके, सो आवर न्यू बॅच इज गोइंग ऑन, ऑलरेडी 10 जूनपासून आपली नवीन बॅच चालू होत आहे. ज्यांना कोणाला खरंच जेन्युइन इंटरेस्टेड आहे त्यांनी ह्या नंबरवर दिलेल्या खाली नंबरवर कॉल करा आणि बॅचची इन्फॉर्मेशन वगैरे विचारू शकता किंवा बॅच जॉईन करण्याबद्दल विचारू शकता. ओके, आपला टेलिग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूब असेल, आता दररोज व्हिडिओ अपलोड होत जातील. ओके, पण यूट्यूबवरती संपूर्ण 100% कुठला सब्जेक्ट नसेल, हा फक्त 30 ते 40% सब्जेक्ट यूट्यूबवर अपलोड केला जाईल. ओके, कॉन्सन्ट्रेशननी व्यवस्थित लक्ष द्या आणि नॉन टेक्निकलला जास्त भर द्या. जोपर्यंत तुमचं नॉन टेक्निकल परफेक्ट होत नाही तोपर्यंत सिलेक्शन होत नाही. हे 100% तितकंच ट्रूथ आहे. इज इट ओके? दोज हू आर रिअली इंटरेस्टेड देन कॉल दिस नंबर. सर्वांनी काल टेलिग्रामवर मेसेज केला सर पिक्चर मॅपिंगचा एक शॉर्ट व्हिडिओ टाका. ओके, इमेज मॅपिंग म्हणजे काय किंवा पिक्चर मॅपिंग म्हणजे काय याचा व्हिडिओ आज किंवा उद्या म्हणजे 1-2 दिवसात अपलोड होऊन जाईल. ओके, मे बी उद्या अपलोड होऊन जाईल. ओके, सो थँक्यू सो मच.